शिवरायांचे 32 मन सोन्याचे सिंहासन कोणी बनवले होते? काय होते या सिंहासनाचे नाव? शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन शिवराज 32 मन सोन्याचे थाटामाटाचे सिंहासन कोणी बनवले आणि का खास आहे हे सिंहासन ते जाणून घ्या. रायगड स्वराज्याची राजधानी. इसवी सन 1656 मध्ये शिवरायांनी रायगड किल्ला स्वराज्यात घेतला. राज्याभिषेकासाठी याच गडाची निवड झाली. गडावरील बांधकाम राज्यकारभारासाठी 18 कारखाने, महाल, बाजारपेठा आणि दरबार रायगडावर उभारले गेले. रत्नशाळेचे प्रमुख रामाजी दत्तो. शिवरायांनी रामाजी दत्तो यांची नेमणूक रत्नशाळेच्या प्रमुखपदी केली. सिंहासन बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. सिंहासन निर्मितीची सुरुवात इसवी सन 1673 पासून सुवर्ण सिंहासन तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. राज्याभिषेकाच्या वर्षभर आधी 32 मन सोन्याचा वापर. सिंहासन तयार करताना 32 मन सोनं वापरलं गेलं. रत्नशाळेतील मौल्यवान रत्नांचा वापरही झाला. डच अधिकाऱ्यांची नोंद. अब्राहम ले फेबर या डच अधिकाऱ्याने राज्याभिषेकाविषयी पत्र लिहिले. त्या सिंहासनाचे नाव शिवराज असे नमूद होते. सिंहासनाची वैशिष्ट्ये. हे सिंहासन भव्य, रत्नजडित आणि सोन्याच्या तेजाने झळकणारे होते. ते शिवरायांच्या सत्तेचे प्रतीक बनले. शिवराज सिंहासनाचे नाव डच वकारीच्या नोंदीनुसार सिंहासनाचे अधिकृत नाव शिवराज होते. हे नाव शिवरायांच्या स्वराज्याच्या तेजाची साक्ष देते.